नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. कालचा दुसरा दिवस असेल. नॅसडॅक पुन्हा पडलं, टेक शेअर पुन्हा पडले, चिप शेअरमध्ये ही मंदी होती. हनीवेल, ॲमजेन या दोन शेअरमुळे डावला काहीसा आधार मिळाला. AMD, क्वालकॉम हे शेअर तेजीत होते. पेरोल डेटा आला तो 22,000चाच आला. हा प्रायव्हेट लोकांनी जो डेटा तयार करतात तो आला आणि एक्सपेक्टेशन 45,000ची होती. त्यामुळे आता गव्हर्नमेंटचा जो पेरोल डेटा येईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. क्रूडचा दर 69च्या लेव्हललाच आहे. डॉलर इंडेक्स 97च्या लेव्हलला आहे. सोनं आणि चांदी यामध्ये जी पडझड चालू होती त्यामध्ये थोडी स्थिरता आली आहे, स्टॅबिलिटी आली आहे. आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची अगदी थोड्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. 30 कोटीची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 250 कोटींची आहे. हे सगळं बघितलं ना की वाटतं की हे जी व्होलॅटिलिटी होती त्या व्होलॅटिलिटीला सगळेच जण घाबरलेले आहेत. काही रिझल्ट आहेत. आता छोट्या छोट्या कंपन्यांचे रिझल्ट जास्त येतात कारण 15 फेब्रुवारी ही रिझल्टची शेवटची तारीख असेल. 1.5 महिना रिझल्ट लागत असतात. मेट्रोपॉलिस हेल्थ रिझल्ट चांगला आहे आणि एका शेअरला 3 शेअर बोनस दिला आहे. रेकॉर्ड डेट मात्र जाहीर नाही. NHPCचं प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे पण ₹1.40 डिव्हिडंड दिला आहे. NHPCच्या शेअरचा भाव बघता हा डिव्हिडंड चांगला आहे. 10 फेब्रुवारी रेकॉर्ड डेट आहे. म्हणजे 4-5 दिवसात तुम्हाला हे पैसे मिळून जातील. JSW सिमेंट यांचा रिझल्ट चांगला आला आहे. तोट्यातून फायद्यात आली आहे. रेव्हेन्यू मार्जिन वाढला आहे. कमिन्सचा प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, मार्जिन वाढलं आहे. ₹20 डिव्हिडंड दिला. लॉईड्स इंजिनिअरिंग यांचं रेव्हेन्यू कमी झालं आहे, प्रॉफिट मार्जिन वाढलं आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन फ्लॅट आहे. ₹9 डिव्हिडंड. टिमकेनचं रेव्हेन्यू वाढलं आहे, प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे. फोर्स मोटर रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे पण रिझल्टमध्ये 211 कोटी वन टाईम गेन म्हणजे एकदाच झालेला तो प्रॉफिट आहे किंवा अदर इन्कम म्हणूया त्याला. CCL प्रॉडक्ट्स रिझल्ट चांगला आहे. ₹2.75 एवढा डिव्हिडंड आहे. ॲव्हेलॉन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. अपोलो टायर रिझल्ट चांगला आहे आणि आंध्र प्रदेशात 5,810 कोटीची ते गुंतवणूक करणार आहे. एक्सप्रो प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. टाटा पॉवर प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं, मार्जिन वाढलं. कल्पतरू प्रोजेक्ट प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ट्रेंटचा रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. पोकर्णाचा रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. वेल्स्पन एंटरप्राइजेस
प्रॉफिट रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. कीस्टोन रिॲलिटी कमजोर रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट कमी. राणे मद्रास रिझल्ट छान आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. ग्लोबल हेल्थ प्रॉफिट आणि मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. टीम लीज यांचा रेव्हेन्यू कमी झाला, प्रॉफिट मार्जिन वाढलं. इमामी रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. केअरसेल CARYSIL यांची प्रत्येक गोष्ट वाढली. ग्रीन प्लाय रेव्हेन्यू वाढला, मार्जिन फ्लॅट. वेस्ट लाईफ फूड रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, पण प्रॉफिट कमी झालं. वंडरेला हॉलिडेज प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. ट्यूब इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं, ₹2 डिव्हिडंड. सेंचुरी प्लाय रिझल्ट चांगला आहे, सगळ्याच गोष्टी वाढल्या. ॲप्टस व्हॅल्यू प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. MQR फार्मा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. बजाज फिनसर्व कन्सॉलिडेटेड रिझल्ट आहे हा, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. लेबर कोडमुळे 379 कोटी खर्च आला. स्टँड अलोन रिझल्ट बघितला तर मात्र तुम्हाला प्रॉफिट कमी झालेलं दिसतं आहे, रेव्हेन्यू पण कमी झालेलं दिसतं. सेरा सॅनिटरी प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. तामिळनाडू मर्कंटाईल बँक रिझल्ट चांगला आहे, ॲसेट व्हॅल्यू ही सुधारली आहे. युरेका फोर्ब्स प्रॉफिट कमी झालं आहे, पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. देवयानी इंटरनॅशनल लॉस वाढला, मार्जिन कमी. सम्मान कॅपिटल रिझल्ट चांगला आहे, ॲसेट क्वालिटी पण सुधारली आहे. कॉस्मिक वेलनेस मॅरिको कॉस्मिक्स कॉस्मिक्स वेलनेसमध्ये मॅरिको 60% स्टेक घेणार आहे, त्यामुळे फूड आणि न्यूट्रिशन सेगमेंटमध्ये त्यांचा प्रेझेन्स वाढेल आणि उरलेला स्टेक 2029मध्ये घेतला जाईल आणि यासाठी ₹256 कोटी खर्च केले जाणार आहेत. NSDLचा 6 महिन्याचा लॉक इन पिरियड संपतोय, त्यामुळे 149 मिलियन शेअर्स फ्री होतील. जयप्रकाश पॉवर व्हेंचर प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन वाढलं. ज्युबिलंट इनग्रेव्हिया कमजोर रिझल्ट आहे. रेडिंग्टन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, पण मार्जिन कमी. गॅलंट कन्झ्युमर कमजोर रिझल्ट आहे. क्वालिटी पॉवर रिझल्ट चांगला आहे. ओरियन प्रो सोल्युशन प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. सात्विक ग्रीन रिझल्ट चांगला आहे, मार्जिन कमी झालं आहे, पण अगदी किंचित फ्लॅट म्हटलं तरी चालेल. आर्चेनचा रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी. JSW सिमेंटचा रिझल्ट चांगला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. 68 कोटी तोटा होता, त्याचा 142 कोटी फायदा आहे, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. ऑटोमोटिव्ह एक्सेल प्रॉफिट कमी झाला, पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. हेक्झावेअर रिझल्ट कमजोर आहे. इन्व्हेंटरस नॉलेज प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. पराग मिल्क यांचा रेव्हेन्यू फक्त वाढला आहे, बाकी कमी. शिपिंग कॉर्पोरेशन यांना 2010 सालासाठी 200 कोटी टॅक्स लावला आहे.
म्हणजे 200 कोटी टॅक्सची ऑर्डर आली आहे. IRB ओरिसाच्या प्रोजेक्टसाठी ते NHAI बरोबर करार करणार आहेत. NHAIला 20 वर्षापर्यंत 3087 कोटी रुपये कंपनी देईल. मिश्र धातू यांना 158 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. PVR हे हैदराबादमध्ये 8 स्क्रीन लावणार आहेत. आत्तापर्यंत त्यांचे 2590 स्क्रीन टोटलमध्ये झाले. फोर्स मोटर हे वीरा टॅनरीमध्ये 100% स्टेक त्यांनी घेतला. लुपिन टोपिरामेट एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूल त्याने अमेरिकेमध्ये लॉन्च केली. पॅनोरामा स्टुडिओ मेरीगो राऊंड स्टुडिओ बरोबर हीर एक्सप्रेसचा एअरबोर्न राईड्ससाठी करार केला. JSW सिमेंट UAEमध्ये 1.65 मेट्रिक टन पर ॲनम एवढा प्लांट त्यांनी सेटअप केला. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप मोठ्या प्रमाणावर असेल, कारण इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढताना दिसतो आहे. तर कदाचित त्याच्या काही बातम्या आल्या तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. तर आधी तेजीचे शेअर बघूया. हनीवेल आधी तेजीचे शेअर बघूया. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया NMDC, भारती एअरटेल, ONGC, NTPC, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन REC, हनीवेल, BPCL, ट्रेंट, राणे मद्रास, JSW सिमेंट, CDSL, केअरसिल CARYSIL, मेट्रोपोलिस, CCL प्रोडक्ट्स, ब्लू स्टार, मिश्र धातू, इंडिया सिमेंट. आणि आज सर्किट फिल्टर्स बदलण्यात आले साधारण 439 कंपन्यांचे. तर इंडिया सिमेंटचं 10% 20% करण्यात आलं आहे. अडाणी एनर्जी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बँक ऑफ बरोडा, आयशर मोटर, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, सात्विक ग्रीन, मेट्रोपोलिसला बोनस डिक्लेअर आहे म्हणून, HDFC AMC, भारत फोर्ज, पॉवरमेक, नायका, PVR, हिरो मोटो, वारी एनर्जी, कल्पतरू प्रोजेक्ट आणि न्यू जेन सॉफ्टवेअर, पॉवर ग्रीड. तर मंदीमध्ये इन्फोसिस, TCS, ITतली मंदी चालूच राहील आजसुद्धा. टाटा पॉवर मंदीत, NHPC मंदीत राहील असं वाटतंय, कारण त्यांचं कर्ज वाढलं आहे असं त्यांनी रिपोर्ट केला आहे. आणि इंडिगोची CCIने सांगितलं आहे की इन्स्पेक्शन केलं पाहिजे, म्हणून इंडिगो मंदीत राहू शकतो. तर बघूया काय काय होतं आहे ते. पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी मात्र खूप राहील. सुरुवातीला एक 70-80 पॉईंट मार्केट मंदीत जाईल आणि त्यानंतर काय होतं आहे हे बघूया. कारण गिफ्ट निफ्टीप्रमाणे तेवढाच अंदाज येतो आहे. एक 15 ते 20 पॉईंट निफ्टी आणि 70 ते 80 पॉईंट सेन्सेक्समध्ये मंदी राहील.
नंतर मात्र मार्केट कसं रिकवर होतं आहे, काय होतं आहे त्याकडे लक्ष द्यायला लागेल. पण काही शेअर अचानक तेजीत जात आहेत. ते शेअर जर तुमच्या पोर्टफोलिओला असतील तर त्यामध्ये 70% विक्री करून बाजूला व्हा. विक्रीची किंमत लक्षात ठेवायची आणि नंतर जेव्हा मार्केट पडतं तेव्हा जर एक 80-90 रुपये भावामध्ये फरक असेल, आपलं ब्रोकरेज डीमॅट चार्जेस निघत असतील तर 50-60 रुपये उलटा प्रॉफिट मिळू शकतो. म्हणजे आधी विकायचं मग परत घ्यायचं, तर तसाही प्रयत्न करता येऊ शकतो. बघूया, वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करून बघा तुमच्या प्रॉफिटमध्ये वाढ होते का. नमस्ते.